टेंभूचे पाणी नेरली खोऱ्यात तातडीने सोडा अन्यथा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार सरपंच राजाराम शिंदे। कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यातून टेंभू योजनेच्या कॅनॉलची सुरुवात होत पुढे कडेगाव, खानापूर, अटपाडी, कवटेमंकाळ, सांगोला, जत तालुक्यातून कर्नाटक हद्दीपर्यंत पाणी जाते। परंतु टेंभू योजनेची सुरुवात होते त्या कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यात टेंभू योजना उशाला असून सुद्धा शेतकऱ्यांच्या घशाला आणि शेताला कोरड पडली आहे। असा प्रकार चालू आहे। टेंभू योजनेचे नेरली खोऱ्यात गेल्या 1.5 महिन्यापासून पाण्याचं आवर्तन बंद झालंय। उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठलाय, बोरचं पाणी कमी झालंय, ओढे नाले पूर्ण कोरडे पडलेत, परिसरातील तलाव सुद्धा कोरडे आहेत। नेरली खोऱ्यात राखीव जंगल फॉरेस्ट आहे, यामध्ये वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहेत। तळी तलाव पाणीसाठा आटल्यामुळे वन्य प्राण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येऊ लागलेत। तहानेने पक्षी प्राणी व्याकुळ झालेत। लांडगे तरस अशा वन्य प्राण्यांमुळे मनुष्य हानी होऊ शकते। भागात पाळीव पाणी मोठ्या प्रमाणावर आहेत। नेरली गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव बोरचे पाणी कमी झाल्यामुळे नेरली गावची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना धोक्यात आली आहे। नाईलाजाने नागरिकांना कमी वेळ पाणी पुरवठा करावा लागत आहे। टेंभू योजना उशाल असताना टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नाईलाजाने गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करण्याची मागणी तहसीलदार कडेगाव यांच्याकडे करावी लागत आहे। टेंभूचे पाणी चालू करून असं काही आदेश देण्यासाठी तहसीलदार कडेगाव यांनाही पत्र दिलंय। नेरली खोऱ्यातील जमिनी हलक्या आणि माळरान जमिनी आहेत, त्यामुळे पिके वाळू लागल्यात। साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून सक्तीने मोठ्या प्रमाणात एकरी पाणीपट्टी वसूल करत आहे। शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्याचं काम टेंभूच्या अधिकाऱ्यांचं नसताना टेंभूचे अधिकारी शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल करणे, ठराविक शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करणे असला उद्योग करण्यात व्यस्त आहे। कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे। टेंभू योजनेचे अधिकारी लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। तालुक्यातील पाणी वापर संस्था फक्त नावालाच कागदोपत्री रजिस्टर आहेत। पाणी वापर संस्थांना टेंभू पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करून प्रत्येक गावातील पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात देऊन त्यांना पूर्ण अधिकार देणं गरजेचं आहे। परंतु अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। गेल्या 7 ते 8 वर्षापासून टेंभूच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन, मोर्चे काढावे लागत आहेत। शेतकऱ्यांची ही परवड कुठेतरी थांबावी ही अपेक्षा पण संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळ करत आहेत। तरी टेंभू योजनेचे पाणी तातडीने सुरू करा, अन्यथा नेरली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे गावच्या शेतकऱ्यांना एकत्र करून कडेगावच्या मुख्य चौकात आंदोलन करणार आहे। तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार आहेत, असं नेरली गावचे लोकनियुक्त सरपंच आणि सांगली भाजपा माजी उपाध्यक्ष राजाराम शिंदे सरकार यांनी सांगितलंय। यावेळी नेरलीचे उपसरपंच मुमताज मुजावर, माजी उपसरपंच व सदस्य प्रकाश कांबळे, शैलेश पवार, संजय मोहिते, जितेंद्र शिंदे, चंद्रकांत पाटील, मोहन पवार, सिकंदर मुजावर, सिकंदर मुल्ला, जगन्नाथ क्षीरसागर, हिम्मत मुल्ला, कैलास थोरात, देवेंद्र शिंदे, गणेश पाटील, रावसाहेब मुळीक, रंगराव मुळीक, रायसिंग मुळीक, इलाही मुजावर, केजी मुजावर, अशोक गायकवाड, शेखलाल मुजावर, कैलास मुळीक, दादासाहेब पवार, पत्रकार चेतन सावंत यांच्यासह नेरली खोऱ्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।